हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण बोलूया. जी लोक भविष्याचा खूप विचार करतात, जी लोक भविष्याचं टेन्शन घेतात की मी भविष्यात कसं होईल, माझं काय होईल, आणि त्याच्यामुळे ते दुःखी होतात. त्याचा आपण एक पुरेपूर आज आपण त्याचा आढावा घेऊ, किंवा आपण त्याचं म्हणजे त्याच्या पाठीमागं काय आपलं लॉजिक असतं, त्याच्या पाठीमागं आपला काय विचार असतो, याच्याबद्दल आपण बोलूया. तर तुम्ही कितीही भविष्याचा विचार केला, कितीही तुम्ही भविष्यात मी असं करेन, तसं करेन, मी हे करेन, असं बोलला, पण ते कधीच खरं नाही होणार, किंवा कधीच ते सत्य, तशीच परिस्थिती तुमच्यासोबत येईल किंवा तसंच तुमच्यासोबत घडेल हे कधीच नाही होणार. कारण लाईफ इज रँडम. लाईफ ही एकदम अकल्पनीय गोष्ट आहे, किंवा अनसर्टन गोष्ट आहे, अनिश्चित गोष्ट आहे. लाईफमध्ये कधी काय होईल, कोणासोबत हे कोणीच सांगू नाही शकत, कोणीच ते प्रिडिक्ट नाही करू शकत. त्याच्यामुळे भविष्यही आपण प्रिडिक्ट नाही करू शकत, आणि त्याच्यामुळेच भविष्याची पण चिंता आपण नाही केली पाहिजे. आणि मग जर तुम्ही भविष्याची चिंता करत असाल तर तुम्ही आजचा दिवस तुमचा वेस्ट घालवताय, तुम्ही आज तुमचा खराब करताय. ही गोष्ट तुम्ही एक तरी ते लक्षात घेतली पाहिजे. कारण मी जर माझा भविष्याचा विचार करत असून तर मी कुठंतरी मग आजचा जो वेळ मला जो मिळालेला आहे त्याच्यावरती मी अन्याय करतो आहे, तो मी व्यवस्थित घालवत नाही आहे. ही गोष्ट तुम्ही समजून घेतली पाहिजे. आणि कसं असतं, जर आज तुम्ही व्यवस्थित घालवला, आजच्या आज तुम्हाला 24 तास भेटलेत, त्या 24 तासात तुम्ही जर पूर्ण व्यवस्थित त्याचं यूज केला त्या 24 तासाचा, तर तुमचं भविष्य किंवा तुमचं तुमचे जे येणारे दिवस आहेत ते नक्कीच तुमचे सुंदर असतील. हा तुम्ही एक सुरुवातीला विचार केला पाहिजे असं मला वाटतं. त्यानंतर माणसामध्ये जी भीती असते, ती भीती खरंच रिअल नसते. ती एकतर कल्पनाच असते आपल्यामध्ये, आपल्या मनामध्ये आपले विचार असतात ते, की कसं होईल, काय होईल. तर ती काय झाली, भीतीच झाली एक प्रकारची. तर त्या भीतीला पण तुम्ही सामोरं गेला पाहिजे. जो तुम्ही त्याला सामोरं जाणार नाही तोपर्यंत ती भीती तुमची संपणार नाही, किंवा तुम्हाला ती मनात तुमच्या घर करून राहील, आणि तुम्हाला सतत ती जाणवत राहील भीती. तर ही एक गोष्ट तुम्ही इथे लक्षात घेतली पाहिजे. आणि आपण जो भविष्याचा विचार करतो की बाबा एक नवीन कन्सेप्ट लोकांमध्ये आहे की भविष्यात आपण इतके पैसे जमवले पाहिजे तर आपलं फ्युचर सिक्युअर होईल, किंवा आपण मग बाबा रिटायरमेंट घेऊ, अर्ली रिटायरमेंट म्हणून एक कन्सेप्ट आलेली आहे आपल्या इकडं, किंवा फ्रीडम पैशापासून. म्हणजे मी इतके इतके पैसे जमवले म्हणजे मला मग पैशाचा विचार करायची गरज नाही पडणार, किंवा मी सेव्ह केलेच पाहिजेत पैसे एवढे माझ्या फ्युचरसाठी. तर ती पण एक गोष्ट मला कधी कधी म्हणजे डाऊटेड वाटते ती गोष्ट. का? कारण तेवढेच पैसे तुम्हाला त्या वेळेला कामाला येतील हे कोण सांगितलं आहे? म्हणजे कोणच गॅरंटी नाही देऊ शकत त्या गोष्टीची की तुम्हाला तेवढे पैसे खरंच त्यावेळेस कामाला येतील. कदाचित त्याच्यापेक्षा कमी लागू शकतात, किंवा त्याच्यापेक्षा जास्ती लागू शकतात. कारण महागाई वाढतच आहे, है ना. नवीन नवीन फॅसिलिटीज येत आहेत, नवीन नवीन गॅजेट्स येत आहेत, नवीन नवीन गोष्टी येत आहेत मार्केटमध्ये, है ना. मग त्या आपण घेऊ किंवा त्या आपण न घेऊ, किंवा एक म्हणजे अनसर्टॅनिटी खूप आहे. मग तुम्ही सर्टॅनिटी नाही आणू शकत तुमच्या लाईफमध्ये. हे त्याच्या पाठीमागचं मला कारण वाटतं. मग तुम्ही तेवढा विचार नाही केला पाहिजे त्या गोष्टींचा. तुम्ही आज व्यवस्थित जगा, आणि नेव्हर नो, कोणालाच काहीच माहिती नाही आहे की खरंच उद्या काय होणार आहे. एखाद्या वेळेस वार पण होऊ शकतो, तुमचा सगळा पैसा डुबून जाऊ शकतो. आज जे इराणमध्ये लोक बसलेले आहेत त्यांच्यावरती तेच संकट आहे. आज सध्या त्यांनी अनुभवत आहेत ते संकट, की बाबा आम्ही जे एवढा पैसा कमवला होता, किंवा आम्ही जसं जगायचा विचार केला होता, तर आम्ही तसं नाही जगू शकणार. कारण आम आमचा मृत्यू आम्हाला समोर दिसतोय. इराणवर जे बॉम्ब पडत आहेत, इराणवर ज्या गोष्टी घडत आहेत, इराणसोबत असेल किंवा इस्रायलसोबत असेल किंवा अदर देशचे युद्धात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सामील झालेले आहेत त्यांच्याबद्दल मी बोलतो इथे. तर ही अशी गोष्ट आहे, आणि म्हणूनच ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे मित्रांनो. आणि डीपली विचार जर केला तर खरंच म्हणजे आजचाच दिवस आपला आहे. आजच आपण जे काही करू शकतो ते करू शकतो.
आज जर आपण व्यवस्थित जगलो तर नक्कीच उद्या पण आपला सुंदर असणारच आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. आणि याच्यावरती विचार करा. तुमचे काही कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच मला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.